डाळ, तांदूळ, बेसन न वापरता आज आपण मस्त एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा तयार करणार आहोत। तर त्यासाठी ते 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे, अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। मिक्स करून याला 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत, त्यानंतर 1 इंच आलं घ्यायचं आहे, अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला रव्याचं मिश्रण घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटलेल्या मिश्रणामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे, 1 चमचा इनो घालायचा आहे। छान मिक्स करून आपल्याला ढोकळा आपला वाफवून घ्यायचा आहे। ज्या भांड्यामध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत त्या आपल्या भांड्याला थोडंसं तेल लावायचं आहे। 12 ते 15 मिनिटं छान वाफवून घेतल्यानंतर हे थोडंसं थंड करून आपल्याला ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर ढोकळा आपला असा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आपला जाळीदार ढोकळा इथे तयार झालेला आहे। तर वरून आपण फोडणी तयार करायची आहे। थोडंसं तेल गरम करायचं आहे, तेलामध्ये सफेद तीळ, थोडीशी राई घालायची आहे, मिरच्या बारीक कट केलेल्या आणि कोथिंबीर घालायची आहे, वरून छान अशी फोडणी द्यायची आहे। तुम्ही बघू शकताय बघा, चवीला 1 नंबर लागतो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा।